जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेस पात्र गुणांची यादी आलेली आहे. म्हणजेच लेखी प्लस ग्राउंड प्लस NCCचे मार्क तुमचे टोटल करून दिलेले आहे. यावरून आपण कटऑफसुद्धा काढू शकतो. तुमच्या कास्टचा मेरिट किती जाऊ शकतो, ओपनचा किती जाऊ शकतो, त्यानंतर महिलांचा किती जाऊ शकतो, होमगार्डचा किती जाऊ शकतो. तर बघा, पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर 22-23 मध्ये रिक्त असलेल्या 448 पोलीस शिपाई पदाकरिता 31/8/2024 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेची उत्तर तालिका दिनांक 31/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन हरकती मागण्यात आल्या होत्या. त्यानुसार या कार्यालयाकडून दिनांक 8/8/2024 रोजी उमेदवारांच्या विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व हरकतीची आक्षेपांची शहानिशा करून प्राप्त हरकती आक्षेपांचे निरसन करण्यात आलेली आहे. सदरची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस शिपाई पदांच्या लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची यादी उमेदवाराच्या माहितीकरिता या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन यासंबंधी काही हरकती किंवा आक्षेप असल्यास समाधान कक्षाच्या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप या नंबरवर लेखी स्वरूपात अर्ज करून संबंधित कागदपत्राच्या पुराव्यासह एकत्रित PDF फाईल तयार करून प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे 24 तासाच्या आत सविस्तर आक्षेप लेखी कारणासह नोंद करायचा आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यायची उमेदवारांनी. आता बघा, सर्व तुमचे मार्क इथे त्यांनी जाहीर केलेले. बघा, पोलीस शिपाई भरती 2022-23 मधील उमेदवारांची एकत्रित गुण मैदानी लेखी प्लस NCC गुण. तर पहा, पहिला जो उमेदवार आहे त्याला 105 गुण आहे. ठीक आहे. इथे बघा ऑब्सेंटवाल्यांचे सुद्धा मार्क दिलेले बघा. त्यानंतर बघा पुढे जर आपण चित्र थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा 107 वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर 124, 109, त्यानंतर 115, त्यानंतर बघा 105, 103, 103, 118, 106, 102, 106, 101, 107, 107, 106. पुढे जर बघायला गेलो 111, त्यानंतर बघा 110, 111, 111, 100, 101, 100. त्यानंतर बघा 103. पुढे आणखी बघूया आपण. सुरुवातीला खूप कमी मार्क पडले. 107, 125 वाला विद्यार्थी दिसलेला आहे. त्यानंतर 102, 114. त्यानंतर बघा, कारण की आपण अंदाजित कटऑफसुद्धा तुम्हाला सांगणार आहोत की आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक्झॅक्ट कटऑफसुद्धा काढून देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आपली हेल्प करावी लागणार आहे. 105, 102, 107, 107. त्यानंतर 102, 108. त्यानंतर बघा 122 वाला विद्यार्थी दिसला. 109, 102, 119. त्यानंतर बघा पुढे 113, 113, 111, 120, 102, 106. त्यानंतर बघा 126, 123. त्यानंतर 106, 111, 115, 114, 124, 103. पुढे जर आणखी बघितलं आपण तर 101, 112, 103. पुढे आणखीन बघूया 117, 108, 114, 115, 113. पुढे आणखी बघूया 120, 126, 119, 100, 101, 121. त्यानंतर पुढे बघा 117, 114. पुढे जर आपण बघितलं तर 105, 116. त्यानंतर बघा 112, 109, 112, 106, 108, 119. त्यानंतर बघा पुढे 119. पुढे आणखी बघा 103, 102, 100, 117. पुढे आणखीन बघूया आपण 108, 116, 105, 108, 101. त्यानंतर बघा 112. कारण की खूप कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना. तर आपण आता जवळपास सेफ स्कोअरकडे जाऊया. तर बघा, ओपनचा जो सेफ स्कोअर असू शकतो हा 117 प्लस असू शकतो. हा एक अंदाज आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, हा अंदाज आहे. ठीक आहे, 117 प्लस असू शकतो. ठीक आहे, एक्झॅक्ट तुम्हाला काढून पाहिजे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये काढून देणार आहोत. आणि महिलांचा जवळपास 108 किंवा 110 ओपन
अंदाजित कट ऑफ राहू शकतो. आणि कास्टनुसार तुमचा महिलांचा कट ऑफ हा जवळपास 100 ते 105च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. हा एक असा अंदाज वाटतो आहे. तरी आपण महिलांचे बघून घेऊया मार्क. तर बघा 110, 107, 103, त्यानंतर बघा 105, 111, त्यानंतर बघा खूप काही महिला उमेदवार पाससुद्धा झालेले नाही आहे. बघू शकता आपण 40पेक्षा सुद्धा कमी मार्क आहे, 103. त्यानंतर बघा SC आणि ST, त्यानंतर SBC वगैरे कास्ट या 100च्या आतच लागण्याची शक्यता आहे, 95+ किंवा. आणि EWS तर खूपच कमी लागेल. ठीक आहे. तर हा एक आपला अंदाज आहे. तुम्हाला एक्झॅक्ट कट ऑफ जर काढून पाहिजे असेल तर 116वाली महिलासुद्धा आहे, कारण की इथे पेपर महिला उमेदवारांना किंवा सर्वांनाच थोडा पेपर हार्ड गेला दिसतो आपल्याला, कारण की इथे खूप कमी मार्क पडलेले आहे विद्यार्थ्यांना, कारण की लेखी इथे सर्वांना टफ गेलेली आहे. तर 117+ हा ओपन सेफ स्कोर असू शकतो आणि 112च्या आसपास तुमचा कास्ट सेफ असू शकतात आणि महिलांचा 100च्या आसपास तुमचा सेफ असू शकतो आणि ओपन महिला 110च्या आसपास सेफ असू शकतात. ठीक आहे. जसा मागच्या वर्षी मुंबई शहरचा कट ऑफ लागलेला होता त्या आसपास लागू शकतो, पण तिथे थोडा जास्त कट ऑफ गेलेला होता. तरी त्या दृष्टीने तिच्यापेक्षासुद्धा इथे 4-5 मार्क कमी जाऊ शकतो. ठीक आहे, कास्टनुसार सुद्धा आणि ओपनलासुद्धा. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. हा एक अंदाज आहे. एक्झॅक्ट कट ऑफ तुम्हाला काढून पाहिजे असेल तर तसं कमेंट करा, आपण एक्झॅक्ट कट ऑफसुद्धा काढून देणार आहे.